आपल्याला शारीरिक वेदना, दुःख, पीडा होत असल्यास काय करावे? मित्रांनो, जीवनामध्ये अनेक वेळा या प्रकारच्याच शारीरिक आजारांना आपल्याला समोर जावं लागते. अनेक वेळा शारीरिक दुखणे तयार होत असते. अनेक वेळा शरीरामधील काही भागामध्ये पीडा होत असतात. अनेक वेळा या शारीरिक भागातील वेदना असह्य होत असतात. अशातच आपण भरपूर प्रयत्न करतो, अनेक प्रयत्न करतो, पण त्यात यश मिळत नाही. त्या वेदना, दुःख, पीडा, ते आजार बरे होत नाही. मित्रांनो, अशाच या शारीरिक वेदना, दुःख, पीडा बरे होत नसेल तर त्यासाठी हा एक उपाय करा. मित्रांनो, आपल्याला अनेक वेळा शारीरिक वेदनांना समोर जावं लागते. अनेक शरीराचे भाग हे दुखत असतात. अनेक आजार होईल का असे सुद्धा प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात. अशावेळी आपल्या मनात याच प्रकारचे मनोमन विचार आणा. ज्याही अवस्थेत तुम्ही बसलेले आहात किंवा उभे आहात तर तसेच स्थिर व्हा आणि मनोमन असेच म्हणा, मी ऊर्जावान हो, मी ऊर्जावान हो, मी ऊर्जावान हो, माझे शरीर ऊर्जावान हो, माझे शरीर ऊर्जावान हो, माझे शरीर ऊर्जावान हो, मी वेदनेतून मुक्त हो, मी वेदनेतून मुक्त हो, मी वेदनेतून मुक्त हो, मी शारीरिक वेदनेतून मुक्त हो, मी शारीरिक वेदनेतून मुक्त हो, मी शारीरिक वेदनेतून मुक्त हो. मित्रांनो, याच प्रकारे जो भाग आपला दुखत असेल, ज्या ठिकाणी वेदना होत असेल, अशावेळी त्या भागाच्या संदर्भात मनोमन असाच विचार करा. पोट दुखत असेल तर पोटासंदर्भात असेच म्हणा, माझी पचनशक्ती उत्तम हो, माझी पचनशक्ती उत्तम हो, माझी पचनशक्ती उत्तम हो. मित्रांनो, हृदयाचे धडधडणे आणि कंपने खूप मोठ्या प्रमाणात वाढली असतील तर त्यासाठी असेच म्हणा, माझी हृदयाची कंपने ही शांत हो, माझी हृदयाची कंपने ही शांत हो, माझी हृदयाची कंपने ही शांत हो. मित्रांनो, डोके ठणकत असल्यास त्यासाठी असेच म्हणा, माझ्या डोक्यातील वेदना शांत हो, माझ्या डोक्यातील वेदना शांत हो, माझ्या डोक्यातील वेदना शांत हो. हात थरथर कापत असतील तर त्यासाठी मनोमन असेच म्हणा, माझे हात शांत हो, माझे हात शांत हो, माझे हात शांत हो. पाय सुद्धा थरथर कापत असतील तर त्यासाठी असेच म्हणा, माझे पाय शांत हो, माझे पाय शांत हो, माझे पाय शांत हो. माझ्या हातापायातील वेदना मुक्त हो, माझ्या हातापायातील वेदना मुक्त हो, माझ्या हातापायातील वेदना मुक्त हो. आपल्याला अश्रूसुद्धा येत असल्यास यासाठी असेच म्हणा, मी अश्रुमुक्त हो, मी अश्रुमुक्त हो, मी अश्रुमुक्त हो. मित्रांनो, खांद्याच्या संदर्भात दुखणे जर असेल तर त्या संदर्भाने असेच म्हणा, मी खांद्याच्या दुखण्यापासून मुक्त हो,
मी खांद्याच्या दुखण्यापासून मुक्त हो. मी खांद्याच्या दुखण्यापासून मुक्त हो. मणका दुखत असल्यास त्यासाठी मनोमन असेच म्हणा. माझ्या मणक्याच्या दुखण्यातून मी मुक्त हो. माझ्या मणक्याच्या दुखण्यातून मी मुक्त हो. माझ्या मणक्याच्या दुखण्यातून मी मुक्त हो. पाठीचा कोणताही भाग दुखत असल्यास त्यासाठी असेच म्हणा. मी पाठीच्या दुखण्यातून मुक्त हो. मी पाठीच्या दुखण्यातून मुक्त हो. मी पाठीच्या दुखण्यातून मुक्त हो. चेहऱ्याचा कोणताही भाग दुखत असल्यास वा अवयव दुखत असल्यास त्यासाठी मनोमन असेच म्हणा. माझ्या चेहऱ्यावरील भाग वेदना मुक्त हो. माझ्या चेहऱ्यावरील भाग वेदना मुक्त हो. माझ्या चेहऱ्यावरील भाग वेदना मुक्त हो. आपली कंबर दुखत असल्यास माझ्या कमरेतील दुखणे वेदना मुक्त हो. माझ्या कमरेतील दुखणे वेदना मुक्त हो. माझ्या कमरेतील दुखणे वेदना मुक्त हो. आपले गुडघे दुखत असल्यास त्यासाठी असेच म्हणा. मी गुडघ्याच्या दुखण्यातून मुक्त हो. मी गुडघ्याच्या दुखण्यातून मुक्त हो. मी गुडघ्याच्या दुखण्यातून मुक्त हो. आपले तळवे वा बोट दुखत असल्यास त्यासाठी असेच म्हणा. माझे तळवे वा बोट वेदना मुक्त हो. माझे तळवे वा बोट वेदना मुक्त हो. माझे तळवे वा बोट वेदना मुक्त हो. शरीरातील कोणताही अवयव दुखत असल्यास त्या शरीराचे नाव घेऊन वेदना मुक्त हो. वेदना मुक्त हो. वेदना मुक्त हो. दुःख मुक्त हो. दुःख मुक्त हो. दुःख मुक्त हो. पीडा मुक्त हो. पीडा मुक्त हो. पीडा मुक्त हो. मित्रांनो, अशाच पद्धतीने शरीरामधील कोणतीही वेदना, कोणतीही दुःख, कोणतीही पीडा असल्यास त्या शरीराचे नाव घेऊन अशाच पद्धतीने मनोमन म्हणा. नक्कीच आपल्याला आराम मिळायला सुरुवात होईल. मित्रांनो, अनेक वेळा आपल्या शारीरिक दुखण्यासाठी आपले विचारच हे अतिशय कमकुवत ठरत असतात, कारणीभूत ठरत असतात. आपले कमजोर विचार हे शारीरिक आजार निर्माण करत असतात. म्हणूनच आपल्या मनातील विचारांना ऊर्जा देणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. अशीच आपण ऊर्जा, प्रेरणा आपल्या मनात विचारांची निर्माण केल्यास नक्कीच आपला आजार दूर जाईल. आपण वेदना मुक्त हो. दुःख मुक्त हो. पीडा मुक्त हो. मित्रांनो, हाच उपाय करून बघा. नक्कीच आपल्याला आराम मिळेल. आपण दुःखातून, पीडेतून, आजारातून नक्कीच मुक्त व्हाल. सुखी हो, सुखी हो, सुखी हो.